मोहोळ तालुक्यातील सीना नदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्यामुळे मोहोळ असेल, माढा असेल, त्याचबरोबरीने दक्षिण सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते शेतांमध्ये शिरल्याचं पाहायला मिळतं। आपण आता आहोत या ड्रोनच्या माध्यमातून याचा आपण आढावा घेतोय। आपण पाहतोय कशा पद्धतीने या सीना नदीने जे आहे ते रौद्र रूप धारण केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे एकंदरीतच मोहोळ असेल, माढा असेल आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील हजारो हेक्टर शेती जी आहे ती या खरं तर या पुरामध्ये आता फटका त्या पुराचा शेतीला बसलेला पाहायला मिळतोय। खरं तर आपण ड्रोनच्या माध्यमातून हा आढावा घेतोय। भीषण परिस्थिती या ड्रोनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। खरं तर आपण आता आहोत मोहोळ तालुक्यातल्या कोळे गावामध्ये आणि या कोळे गावात जर का आपण पाहिलं तर पूर्णतः शेती जी आहे ती पाण्याखाली गेलेली पाहायला मिळते। मोहोळ तालुक्यातल्या शिरापूर असेल, भांबेवाडी आहे, आष्टे गाव आहे, त्याचबरोबरीने भोयरे आणि कोळेगाव ह्या 5 गावांना मोठ्या प्रमाणात याचा फटका बसल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहतोय खरं तर हे बेटाचं स्वरूप जे आहे या सीना नदीला प्राप्त झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। खरं तर नदीचा प्रवाह सोडून नदी जी आहे ती या ठिकाणी प्रवाहित होत असल्याचं आपल्याला या ड्रोनच्या माध्यमातून पाहायला मिळते। अक्षरशः मध्ये बेटाची परिस्थिती जी आहे, बेट तयार झाल्याची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। त्यामुळे आपण या नुकसानीचा एक अंदाजित अंदाज जो आहे तो आपण या ड्रोनच्या माध्यमातून पाहू शकतो। आपण पाहतोय या ठिकाणी या माढा तालुक्यामधून ही नदी जी आहे ती पुढच्या बाजूला मोहोळकडे येते आणि ह्या मोहोळकडे जात असलेली ही परिस्थिती आपण पाहतोय ड्रोनच्या माध्यमातून। शेती पूर्णतः पाण्याखाली गेलेली आहे। गावातली अनेक घरं जी आहेत ती देखील पाण्याखाली गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। हजारो हेक्टर शेतीचं नुकसान जे आहे ते या ठिकाणी झाल्याचं देखील चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे ड्रोनच्या माध्यमातून आपण पाहतोय की किती भीषण परिस्थिती या ठिकाणी ओढवलेली आहे आणि एकंदरीतच या आपण पाहिलं की सीना नदीमध्ये जवळपास 2 लाख क्युसेक्सपेक्षा जास्त पाणी जे आहे ते सोडण्यात आलेलं आहे। यामध्ये सीना कोळेगाव असेल, त्याचबरोबर खासापुरी आणि चांदणी या 3 प्रकल्पांमधून 2 लाखांपेक्षा अधिक क्युसेक्स वेगाने पाणी जे आहे ते सोडण्यात आलेलं आहे। त्यामुळे सीना नदी पात्रातील माढा, मोहोळ, दक्षिण सोलापूर तालुक्यातील अनेक गावं देखील आता पाण्याखाली जायला सुरुवात झालेली आहे। अनेक गावांमध्ये पाणी शिरलेलं आहे। आपण जर माढ्यामध्ये पाहिलं तर जवळपास 2000 लोकवस्तीचं वाकाव हे गाव जे आहे या गावाला आता पूर्णतः पाण्याने वेढा जो आहे तो दिलेला आहे आणि त्यामुळेच या ठिकाणी तिथले जे काही नागरिक आहेत, तिथले जे काही ग्रामस्थ आहेत ते आता जीवाच्या आकांताने सरकारकडे याचना देखील मागताना आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर या नदीच्या प्रवाहामध्ये वाकाव गावामध्ये एका घरावरती जवळपास 40 पेक्षा अधिक लोक जे आहेत ते आपला जीव मुठीत धरून बसलेले आहेत आणि त्यामुळे एकंदरीतच परिस्थिती जी आहे ती भयावह आपल्याला पाहायला मिळते। आपण जर हे सीनेचं पात्र पाहिलं तर नागमोडी पद्धतीची ही नदी आहे आणि या नागमोडी पद्धतीच्या नदीमुळे एकंदरीतच वेगवेगळ्या भागामध्ये प्रवाह सोडून नदी जी आहे ती वाहताना पाहायला मिळते आणि त्यामुळेच ही परिस्थिती आता भीषण परिस्थिती आपल्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ओढवलेली। खरं तर बार्शीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे आणि या पावसामुळेच सीना नदीवरचे बापले बंधारा असेल, त्याचबरोबर अनगर, मलिकपेठ, आष्टे हे सर्व बंधारे जे आहेत ते देखील पाण्यामध्ये गेलेले आहेत आणि सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्ग जिथून जातो त्याच्यावरती देखील लांबोटी गावाजवळ असलेला हा मुख्य पूल आहे तो देखील आता या पाण्यामध्ये अगदी 4 ते 5 फूट हे पूर्ण पुलावरून पाणी जाण्यासाठीचं एकंदरीत परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्यामुळे एकंदरीतच मोहोळ असेल, माढा असेल किंवा दक्षिण सोलापूर या 3ही तालुक्यांना मोठा फटका जो आहे तो आता बसल्याचं चित्र एकंदरीत पाहायला मिळतंय। त्यामुळे प्रशासनाकडून देखील सर्वच गावांमध्ये ज्या आहेत ते बचाव कार्यासाठी वेगवेगळ्या यंत्रणा ज्या आहेत त्या देखील तैनात करण्यात आलेल्या आहेत। आपदा मित्र असतील, SDRF असतील, NDRF असतील याच्या देखील काही तुकड्या ज्या आहेत त्या देखील मागवण्यात आलेल्या आहेत। खरं तर आष्टे गावामध्ये काल रात्रीपासून जवळपास 17 ते 18 लोक जे आहेत ते अडकून पडलेले होते। मात्र प्रशासनाने या ठिकाणी सकाळपासून या सर्वच लोकांना टप्प्याटप्प्याने बाहेर काढण्यास सुरुवात जी आहे ती देखील केलेली आहे। खरं तर सीना नदीच्या पट्ट्यामध्ये तूर, मूग, उडीद, सोयाबीन, त्याचबरोबरीने द्राक्ष बागा असतील, पेरूच्या बागा असतील आणि अनेक खरं तर फळबागा ज्या आहेत या संपूर्ण पट्ट्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। मात्र आता हे संपूर्ण पिकं जे आहेत यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांच्या दृष्टीने नगदी पिकं महत्त्वाची असतात। ती नगदी पिकं देखील आता पूर्णतः पाण्याखाली गेलेली आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे वर्षभर शेतकरी जो आहे तो या पिकांवरतीच गुजराण आपली करत असतो। मात्र आता हे सर्व पिकं जे आहेत ते आता मातीमोल झालेले आहेत।
पूर्णतः पाण्यामध्ये गेलेले आहेत। त्यामुळे हातचं जे पीक आहे या शेतकऱ्याचं ते पूर्णपणे आता पाण्यात गेलेलं आहे। त्यामुळे शेतकरी आता अक्षरशः मेटाकुटीला आलेला आहे। त्यामुळे एकंदरीतच ही सर्व परिस्थिती जर का पाहिली तर प्रशासनाकडून देखील मोठ्या प्रमाणात पावलं उचलण्यात येत आहेत। मात्र शेतकऱ्याचं जे काही अपरिमित नुकसान झालेलं आहे ते मात्र भरून निघण्यासारखं नाही आहे। कारण हा संपूर्ण नगदी पिकांचा काळ होता। यामध्ये अनेक शेतकऱ्यांची संपूर्ण वर्षभराचे गुजराण जे आहे ते या पिकांच्या माध्यमातून त्यांचं वर्षभराचं गुजराण चालत असते। मात्र आता हे सर्व पीक जे आहे ते त्यांच्या हातातून गेलेला आहे आणि त्यामुळेच हा शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। शेतकऱ्यांचं नुकसानदायक हा सर्व प्रकार जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय। खरं तर धाराशिव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात गेल्या 2 दिवसांपासून पाऊस पडतोय आणि या पावसामुळेच या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यात त्याचा फटका जो आहे तो बसलेला आहे। सीना नदीच्या माध्यमातून आता ही सर्व पावसाचं पाणी जे आहे ते नदीमध्ये प्रवाहित झालं आणि त्यामुळेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या नदीला आता पूर आलेला आहे आणि या पुराचा फटका संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील 3 ते 4 तालुक्यांना बसल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे एकंदरीतच प्रशासनाने आता यावरती तात्काळ तोडगा जो आहे तो काढावा अशी देखील मागणी आता शेतकऱ्यांकडून होताना पाहायला मिळते। प्रशासन कशा पद्धतीने यावरती तोडगा काढते हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन विनोद हुमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।